कराड़ में 20वें यशवंतराव चव्हाण राज्य स्तरीय कृषि औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शन का उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई के हाथों हुआ। उन्होंने कहा कि कराड़ में किसानों को हर साल कुछ नया देने की परंपरा जारी है। ये प्रदर्शन कृषि उत्पन्न बाजार समिति, जिला परिषद और महाराष्ट्र कृषि विभाग के संयुक्त विद्यमान में आयोजित किया गया। कार्यक्रम में नितिन काका पाटिल, उदय सिंह पाटिल, मनोज घोड़पड़े, राजेंद्र यादव, नरेंद्र पाटिल, संतोष पाटिल, भाग्यश्री पवार, राजेश पाटिल, राजश्री पाटिल, साथ ही सभापति सतीश इंगवले और उपसभापति नितिन ढापरे सहित कई मान्यवर उपस्थित रहे। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। स्वर्गीय विलासराव पाटील काकांपासूनची सुरू झालेली ही पद्धत आहे, प्रथा आहे, त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं। वास्तविक पाहता माननीय कृषी मंत्री महोदय या उद्घाटनाला येणार होते, पण त्यांच्या काही तातडीच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत। शेतकऱ्यांना 3 दिवस एक प्रकारची कृषीसाठीची पर्वणी ही या बहुउद्देशीय कृषी प्रदर्शनामधनं जिल्हावासियांनाच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातली लोकसुद्धा या कृषी प्रदर्शनामध्ये येत असतात आणि एक चांगली प्रथा सुरू झाली होती काकांच्या काळामध्ये आहे आणि ती अशीच पुढे चालू राहिलेली आहे। जिल्हा परिषद, कृषी विभाग, सर्व शासकीय यंत्रणा किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सगळ्यांच्या सहभागातनं एक चांगलं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं। उत्कृष्ट कृषीतलं नवनवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना पाहायला मिळतं, त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळतं, त्याची आधुनिक माहिती मिळते। यावर्षी AI टेक्नॉलॉजी मार्फत शेतीमध्ये कसा त्याचा वापर करायचा त्याचंही प्रात्यक्षिक आपल्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी आपण स्टॉल त्याचा या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे चांगली पर्वणी शेतकऱ्यांसाठी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे। साहेब, एवढा मोठा कराडमध्ये पक्षाचा विजय झाला, तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही माध्यमात नगराध्यक्षपद तुमच्याकडे नाही दिली, मुंबईतच दिली मी। मुंबईत दिली नाही असं चुकीचं तोंडात घेऊ नका माझ्या। ज्या दिवशी नंतर पहिल्यांदा कराडमध्ये आलो ना, निकाल लागल्यानंतर आम्ही मुंबईला होतो। सर्व 61 नगराध्यक्ष जे शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले, त्यांचा जाहीर सत्कार मुंबईमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते झाला। त्याच कार्यक्रमामध्ये कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा देखील आपण सत्कार केला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी मी पहिली प्रतिक्रिया दिली की जिल्ह्यामध्ये चांगलं यश शिवसेनेला मिळालेलं आहे। कराडची अटीतटीची लढत होती, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र होतो आणि बाळासाहेब पाटील साहेबांची लोकशाही आघाडी आम्ही एकत्र मिळून शिवसेनेच्या नेतृत्वाखालचा नगराध्यक्ष या ठिकाणी कराडकरांनी, कराडवासियांनी प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे। आता जे आश्वासन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या सभेमध्ये दिलं, मी या सभेमध्ये दिलं, ती सगळी आश्वासनं या 5 वर्षात आम्ही निश्चित पूर्ण करू आणि कराडचा कायापालट नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादवांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू। पोलीस तुमच्या पक्षाच्या नगरसेवक प्रतिनिधी आज हत्या झालेले आहेत, एकंदरीत काय झालं या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षकांच्या बरोबर आमचे गृहराज्यमंत्री संपर्कामध्ये आहेत, योगेश कदम साहेब। माझं योगेश कदम साहेबांचं मगाशी बोलणं झालं, त्यांनी त्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तिथल्या पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत आणि निश्चित त्याच्यात जे काही दोषी कोण असतील त्यांना निश्चितपणे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। राज्यमंत्री गृह माननीय योगेश कदम साहेब तिथल्या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आजच्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या आघाड्याकडून लढलेली आहे। आता येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत असणार का काय आपण एकला चलो अशी कोण म्हणलं आघाड्या करून लढलो? आम्ही एकत्रच लढलो युती म्हणून। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सेना भाजपची युती आहे आणि ज्या ठिकाणी युती झाली नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलेली आहे आणि आत्तासुद्धा महानगरपालिकेची निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढू। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काय काही शून्य परिणाम होईल। शिवसेना भाजप युतीवरती काही परिणाम होणार नाही। ओके, आणि काय विचारायचं? सातारा जिल्हा परिषदेमध्ये आगामी कशा पद्धतीने भाजपच्या विरोधात अशी मोठ बांधणार, कारण तसं मी काल याच्यावरती सातारमध्ये बोललेलो आहे।
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे महायुती करण्याची. मी सर्व माननीय आमदार माननीय खासदारांच्या बरोबर चर्चा करेन. एक बैठक आम्ही बोलू. सकारात्मक प्रतिसाद मिळाला, सकारात्मक चर्चा झाली, वाटाघाटी यशस्वी झाल्या तर नक्की महायुती करण्याचा जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. नितीनजी काका पाटील विद्यमान